प्रेक्षक हो नमस्कार. शास्त्र कट्टामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 फेब्रुवारी. जाणून घेऊयात आजचे पंचांग. 15 फेब्रुवारी 2025 रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी शनिवारी रात्री 11:53 राहील. तसेच धृती योग रविवारी सकाळी 8:06 जुळून येईल. तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारी 1:40 जागृत असणार आहे. तसेच आज राहू काळ 9 वाजता सुरू होईल आणि तो 10:30 असेल. तर जाणून घेऊयात आज तुमच्या राशीचा दिवस नेमका कसा जाणार, आनंदात की दुःखात, हे आपण जाणून घेऊयात. आजचे दैनिक राशी भविष्य. मेष राश. मेष राशीच्या जातकांना आज जरा मानसिक व्यस्तता जाणवेल. मात्र त्यातूनही तुम्ही कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत बसू नका. मात्र प्रवासात थोडीशी काळजी घ्या. अधिकारी व्यक्तींना मात्र आज बऱ्याच त्यांच्या सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. यानंतर वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांसाठी आज व्यावसायिक असणाऱ्यांना उत्तम लाभ आहे. आजच्या दिवशी वृषभ राशीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येईल असा दिवस आहे. बऱ्याचदा स्त्रियांची मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा किंवा आर्थिक बाबतीतील जी काही तुमची स्वप्न आहेत ती आज पूर्ण होऊ शकतात. त्याबरोबरच सुखासक्तपणा आज तुम्हाला जाणवेल. यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या कलाकारांना मात्र आज भरपूर नावलौकिक मिळेल. कामातून अपेक्षित लाभ तुम्हाला मिळवता येईल. लाभाच्या दृष्टीने जर तुम्ही योजना आखत असाल किंवा आखल्या असतील तर त्या आज यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण मिथुन जातकांना लाभेल. घरातील साफसफाई काढण्याचे योग आहे. तर बऱ्याचदा तुम्ही स्वतःच्या आणि घराच्या ऑफिसच्या नीटनेटकेपणाकडे आज जरा लक्ष द्याल. यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या जातकांच्या भरपूर अपेक्षा आज आहेत. मात्र लक्षात घ्या, काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर आज कर्क राशीच्या जातकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशानं खचून न जाता पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नातेवाईकांशी आज सलोखा वाढवाल. मात्र कोणत्याही गोष्टीचा आज तुम्ही अतिविचार करू नका. यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या जातकांसाठी मात्र जोडीदाराची व्यवहार कुशलता आज दिसून येईल. मात्र तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आज तिरसटपणानं वागण्याची शक्यता आहे, जे टाळावं. बौद्धिक चुणूक आज तुम्हाला दाखवता येणार आहे. व्यापारी वर्गाला नवीन आणि आशादायी वातावरण लाभणार आहे. व्यापारासाठी जर तुम्ही काही योजना आखताय किंवा विचार करताय तर त्यासाठी पोषक वातावरण तुम्हाला लाभेल. नवीन लोक आज तुमच्या संपर्कात येतील. यानंतर कन्या रास. कफ विकार कन्या राशीच्या जातकांना आज बळावू शकतायत. कामाच्या ठिकाणी समाधान शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तो आज जरा जास्त दिसेल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्ही तुमच्या जोडीदारांच्या किंवा इतरांच्या विश्वासास खरं उतरणार आहात. यानंतर तूळ रास. तूळ राशीच्या जातकांची इच्छाशक्ती आज द्विगुणित होईल. साहसानं तुम्ही कामं हाती घ्याल आणि अर्थातच ती तुम्ही पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सुरुवातही कराल. तुमच्या लिखाणाला आज बळ मिळेल आणि विशेष म्हणजे तुमच्या घरात तुमच्या शब्दाला आज वजन असेल. तो सन्मान तुम्हाला मिळेल आणि तुमच्यातील सज्जनता देखील कुटुंबासमोर येईल. यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मात्र आज जरा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारण आवक आणि जावक यांचं गणित जुळवताना तुमची थोडीशी तारांबळ उडणार आहे. मात्र व्यापारी वर्गाला आज चांगला लाभ होणार आहे. तुम्ही ज्या कोणत्या कार्यक्षेत्रात आहात त्या कार्यक्षेत्रात आज वृश्चिक जातकांना वाढ होताना दिसेल. सांपत्तिक स्थिती देखील सुधारेल. यानंतर धनुरास. धनुराशीच्या जातकांसाठी मात्र आजचा आशावादी दिवस आहे असं म्हणूया. कारण प्रचंड आशावादी आज धनुराशीचे जातक दिसतील. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी जर तुम्ही आज वापरली, शांततेचं धोरण स्वीकारलं तर निश्चित रूपानं तुम्ही सन्माननीय असाल. आजच्या दिवशी तुम्ही स्वतःचाच मान राखण्याचा प्रयत्न कराल आणि दिलदारपणानं वागाल. यानंतर मकर रास. सामुदायिक गोष्टीमध्ये मात्र आज मकर राशीच्या जातकांनी जरा लक्ष न घातलेलंच बरं. काही गोष्टींपासून तुम्हाला दूर राहावंसं वाटेल आणि ते योग्य ठरेल. मुलांच्या कारवायांवर मात्र आज तुम्ही जरा लक्ष ठेवा आणि सामाजिक सेवेतही हातभार लावावासा वाटला तर तो नक्की लावावा. कारण पारमार्थिक उन्नती साधण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. यानंतर कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांसाठी मात्र आज मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळं सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याचा तुमचा कल असेल आणि आवडीनिवडीला देखील तुम्ही आज भर द्याल. मात्र या सगळ्या बाबींमध्ये आर्थिक लाभाकडे देखील तुम्ही बारीक लक्ष ठेवावं आणि काटकसर करण्याकडे जो आज तुमचा कल आहे
तो देखील योग्य ठरेल। यानंतर मीन राशीच्या जातकांसाठी मात्र आज चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा दिवस आहे, कारण आज आवडत्या गोष्टी तुम्ही कराल, बऱ्याचदा खरेदी देखील तुम्ही करू शकताय। स्वच्छंदीपणाने आज तुम्ही वागाल, मात्र खोट्या गोष्टींचा आधार तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी घेऊ नका। आरोग्याच्या बाबतीत आज मीन राशीच्या जातकांना थोडीशी झोपेची तक्रार जाणवेल। तर असेच दैनंदिन राशी भविष्य जाणून घेण्यासाठी शास्त्रकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।